पुरतं मर्यादित नव्हते तर पूर्ण 5च्या 5 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये ते कॅश प्राइज लागलं गेलं. इतकी जबरदस्त स्पर्धा खऱ्या अर्थानं आमदार चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. मॅच ही 2 ओव्हरची असणार आहे, कोणताही पॉवर प्ले नसणार आहे या मॅच मध्ये. सेमीफायनल 2 मध्ये कोणता संघ त्या ठिकाणी जय अंबिका माता आंबोट संघाच्या विरोधामध्ये खेळेल त्यासाठी चालू असलेली मॅच टॉस जिंकल्यानंतर जय भवानी वावलेली टीमने घेतली फिल्डिंग बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. डॅनी लंगले पुरस्कृत SBCC उमरोली टीमला ऑन स्ट्राइक शरद 9 सेकंड वरती भावेश व पहिला बॉल कल्पेशचा ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये अमोल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड गेंडकडे फेकी 9 सेकंड वरतीच फेकी झाली आणि तिथून मात्र एकच पाहायला मिळते. दोनही जर पाहायला गेलं तर अगदी यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये असलेल्या दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी सुपरस्टार सगळे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं नुकताच पार पडलेली कर्जत प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये मात्र प्रत्येकानं दाखवलेला आपल्या खेळाचं प्रदर्शन. हो चांगला बॉल इथून मात्र बॅटरला बीट केलं. एसटी रक्षक बीट बॉल पाठीमागे चाललाय. शॉट थर्डमॅनला बॉलला फिट केलं जाईल तोपर्यंत मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये मिळते ती मात्र एक धाव. एका धाब्यानं आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचले 2. भरपूर महत्वाची मॅच आहे. 2 ओव्हर अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. कमी षटकांची मॅच आहे. 12 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे आणि ते टार्गेट सेट करत असताना डॅनी लोंगरे पुरस्कृत SBCC उमरोली टीमची धावसंख्या आतापर्यंत धाव फलकामध्ये पाहायला मिळते आहे ती मात्र 2. जय भवानी बावलेली टीमच्या अगेन्स्ट लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे शरद बुंदाटेच्या बाट मधून आला. हा पहिला या मॅचचा षटकार. त्यानं मात्र बाईटची ती एकदा वाली पुनश्च एकदा शरद स्ट्राईक वरती आला आणि जसा पुनश्च एकदा शरद सेकंड गेंद वरती आला त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूची ओळख खऱ्या अर्थानं याच फटक्यांसाठी आहे. याच फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. म्हणून तर खऱ्या अर्थानं SBCC उमरोली टीमकडनं सातत्यानं तो 60 करताना आपल्याला पाहायला मिळतो. हो फुलटॉस बॉल पंचांकडे लाऊड अपील. पंच इथे सांगतात वेट साईड साठी. या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांकडे थर्ड अंपायरची मागणी केली आहे. तिसऱ्या पंच आता खऱ्या अर्थानं टेक्निकल रूम मधून KTC लाईव्हचा हा डिसिजन या ठिकाणी चेक करतात. फुलटॉस बॉल आला बॅटची कडा घेतली आहे परंतु इथे कमरेपेक्षा अधिक हाईटनं बॉल आलाय का याची खऱ्या अर्थानं तपासणी ही खऱ्या अर्थानं टेक्निकल रूम मधून आता चालू आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी त्याची जांच करतायत तपासणी करतायत की मात्र हा बॉल नक्की कुठे लँड होतोय. या सर्व गोष्टींची खऱ्या अर्थानं चाचपणी केल्यानंतर योग्य तो डिसिजन अगदी तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंपायर्स कॉल इट्स नो बॉल. त्याच्यामुळे आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असेल ते आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. ऑफिशियल आपला नो बॉलचा इशारा आहे ना सर सॉफ्ट सिग्नल काय आहे ऑफिशियल. इट्स नो बॉल. इट्स नो बॉल. बरोबर कमरेपेक्षा जास्त हाईटने आलेला बॉल आणि तिसऱ्या पंचांनी तो मात्र नो बॉल दिला. नो बॉल आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता 1ने पुढे जाईल ते मात्र जाऊन पोहोचतंय. 9 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. ओ बाचे कडा घेतले बॉल हवेमध्ये मिस टायमिंग राहिला. हवेमध्ये फिल्डर नाहीयेत. नो मास लँड मध्ये सेकंडचा कॉल अगदी सहजरित्या पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगल धाव वेगाने कंप्लीट गेली. अगदी आखो में इशारा झाला आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट झाला. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचलाय. डॅनी लंगवे पुरस्कृत SBCC उमरोली टीमची धावसंख्या 11 बिनबाद 11 ही धावसंख्या. पहिले षटक चालू आहे. कल्पेश कांबेरे गोलंदाजी मार्क वर लेफ्ट हँड स्विमर लेफ्ट हँड यावेळी पुढे सरकले ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला
फिल्डर आहेत, सेकंडचा कॉल. भावेश निघाला, पाठीमागे पाहिलं नाहीये, परंतु भावेश पुन्हा एकदा परत फिरलाय. योग्यरित्यानं योग्य डिसिजन घेतला पाठीमागे फिरण्याचा. शरणनं देखील नकार दिला होता. धाव मिळाली ती फक्त सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 12 वरती. कल्पेश कांबेरे ज्यानं खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी जयबाबांनी वावलोली टीमसाठी इकॉनॉमिकल षटक हाताळलाय. प्रत्येक वेळी आपल्या टीमच्या पाठीमागे भक्कमपणे उभारणारा हा गोलंदाज, फार कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेला हा गोलंदाज, आणि त्याच्यावरती दिलेली ती पहिल्या षटकाची जबाबदारी. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पंच इथे सांगतात षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. 1 षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना डॅनी लोंगरे पुरस्कृत SBCC उमरोली टीमची 12 बिनबाद 12 ही धावसंख्या धावफलकावरती. दोन्ही सुपरस्टार टीम एकमेकांच्या विरोधात आहेत. दोघांचेही डावपेच एकमेकाला माहिती आहेत. त्याच्यामुळे आता इथून जर पाहिलं गेलं तर थोडंसं सोपं देखील आहे आणि थोडंसं कठीण देखील आहे एकमेकांच्या विरोधामध्ये इथून क्रिकेट खेळणं. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला ही रिक्वेस्ट असेल, कारण की त्याच मुलं आपण मॅचेस या 2 षटकांपर्यंत आणलात. आणखीन उशीर केला तर आयोजक आणखीन वेगळा डिसिजन घेतील, त्याच्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. आम्हाला देखील माहिती आहे इथून प्रत्येक मॅच ही क्रुशल आहे. इथून प्रत्येक मॅचचा डिसिजन अगदी क्रुशल असणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला देखील त्याची काळजी आहे, परंतु योग्य तो टाईम घ्या आणि त्याच टाईमामध्ये आपल्याला पहिलं सत्र आणि सेकंड सत्र देखील या ठिकाणी समाप्त करायचं हे देखील लक्षात असू द्या. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शरद बुंदाटे जो 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि भावेश लोंगले ज्यांना आतापर्यंत 2 बॉलचा खेळ केला आणि त्याचं अकाउंट देखील ओपन झालं नाहीये. ज्या अवंतरच्या 2 धावा धावफलकामध्ये आपल्याला 1 धावफलकामध्ये पाहायला मिळाली, 1 बाईकची देखील धाव आली, म्हणजे एकंदरीत 12 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. अगदी प्लॅनिंग नुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. मेरिटनुसार क्रिकेट, म्हणजे ज्यावेळी सिंगल हवी त्यावेळी सिंगल घेतली जाते, ज्यावेळी अगदी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी मोठा फटका देखील आला. इतकी जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी फुल लेनचा बॉल ऑन साईडला टर्न केला, बॉटम हँडचा चांगला वापर केला, डीप मध्ये बॉल चाललाय. ओ, फिल्डरकडनं चुकी झाली, बॉल पुढे निघाला. तोपर्यंत धावा इथून मिळतायत. त्या मात्र 2 आणि 3री धाव घेताना भावेश लोंगलेला परतावं लागतंय. मिळाली पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू. SBCC उमलोडी टीमला लागतो पहिला झटका. फलंदाज भावेश लोंगले बाद. विकेट 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 हवी होती खऱ्या अर्थानं जयबाबांनी वावलेली टीमला ती विकेट मिळाली आहे, ब्रेक थ्रू मिळाला, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो रत्नदीप लोंगलेला तुम्ही पाहता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. मागची मॅच 17 धावसंख्येची आवश्यकता असताना 18 बॉलमध्ये मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल झाला आणि लवकरच मॅच फिनिश केली होती. तोच मॅच फिनिशर मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप लोंगलेला तुम्ही पाहता. परंतु अमोल मोडकचं कौतुक करूया. दोनही अगदी जर पाहिलं गेलं तर आता सुपरस्टार एकमेकांच्या विरोधामध्ये, म्हणजे एकीकडे तुम्ही पाहताय जय भवानी वावलेली टीमचा अमोल मोडक, तर दुसरीकडे SBCC उमरोली टीमचा रत्नदीप लोंगले. त्यांच्यामधलं बॅटल जबरदस्त पाहायला मिळेल. दोघांमधली खऱ्या अर्थानं लढाई आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमोल मोडकच्या विरोधामध्ये रत्नदीप लोंगले. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट. हो, यावेळी ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, फिल्डर आहेत. ओ, थोडस इथे चुकी झाली आहे आणि त्याचा परिणाम 2 धावा कंप्लीट. स्ट्राईक पुन्हा एकदा ठेवली आहे रत्नदीप लोंगलेनं. आपल्याकडे धावा मिळाल्या 2. एक धाव तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. त्या धावेसाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ती धाव रोखणं तुम्हाला फार गरजेचं आहे, परंतु ती धाव रोखता येत नाहीये जय भवानी वावलेली टीमला. फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्हाला अलर्ट करावा लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला धावा बचाव कराव्या लागतील. त्याचवेळी कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकाल SBCC उमरोली टीमला. ही टीम म्हणजे सध्याच्या घडीला कर्जत मधली नामांकित टीम म्हणून ज्या टीमकडे पाहिला जातो. सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा वेगानं धावतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. काय धावले दोन्ही बॅटर. गुड रनिंग बिटवीन विकेट. चिताच्या सप्लायनं हरणाच्या गतीनं धावा कंप्लीट करत असताना टीमला धावा बनवत हव्यात. टीमसाठी प्रयत्न करायचा आहे, धावांसाठी संघर्ष करायचा आहे.
मी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलो आहे. जरी माझ्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत, परंतु सिंगल डबल देखील तितक्याच महत्त्वाची आहे. कारण की SBCC उमरोली टीमकडे देखील आपण पाहतोय साहिल लोंगले सारखा गोलंदाज आहे, गणेश घारे सारखा गोलंदाज आहे, हर्षल लोंगले सारखा गोलंदाज आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये किमान 20+ जावा आणि त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथून अगदी आपण पाहताय पंच लाईन चेक करतात. इट्स अ वाईट बॉल, आउटसाठी लेग स्टम्पला सोडून जाणारा बॉल अगदी वाईडच पाहायला मिळतोय. अमोल मोडक खऱ्या अर्थानं प्लॅनिंग करतोय, फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, रत्नदीप लोंगलेला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम करतोय, परंतु त्याचे प्लॅनिंग फर्स्ट आहेत. इथून वाईट बॉल आला. 19 जावा धावफलकावरती 3 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचं षटक अमोल मोडकचं. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. स्कोअर ऑफ द विकेट. बॉल अगदी डीप मध्ये चालला. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न शरद वेगानं सरसावला. मिळाली पुनश्च एकदा सेकंड डाव. काय कमेंटमेंटची दाद द्यावा लागेल शरद बुंदाटेच्या, ज्याच्या बॅटमधून षटकार आला आणि तरी देखील तो आपल्या टीमच्या कोहिनूरला सॅकिंग गेनवरती ठेवतोय. ती जिद्द आहे त्याच्याकडे आणि क्रिकेट अशा रीतीनेच खेळलं जातं. ज्याच्या बॅटवरती बॉल येतो ना त्याला सातत्यानं साईकवर ठेवणं, ह्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि तो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ही टीम सातत्यानं का खऱ्या अर्थानं कर्जत मध्ये ऑन साईडला फटका रत्नदीप लोंगलेचा 440 होलचा झटका दिलाय. बॉल सीमा पार. धाबा 6 षटकार. यासाठी खऱ्या अर्थानं शरद बुंदाटेनं रत्नदीपकडे ती स्ट्राईक ठेवली. तो षटकार आला. 27. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर पाहतच राहतील. बॉल चाललाय 1 बाउन्स. मिड विकेट सीमा पार. शेवटच्या बॉल वरती फिनिशिंग टच देत असताना रत्नदीपनं ठोकलाय. 1 बाउन्स चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 31. 31 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आता दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायच्या आहेत जय भवानी वावलेली टीमला, त्या म्हणजे 32. खऱ्या अर्थानं धनराज कामेरेनं टॉस जिंकला होता आणि त्यानं बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला होता, परंतु ज्यावेळी शॉर्ट टीम मीटिंग झाली त्याचवेळी डिसिजन बदलला. त्यानं फिल्डिंग घेतली आणि फिल्डिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात त्या 31 आणि आता मात्र 32 रन्स इथून मात्र विजयासाठी हवेत. चला फास्ट प्लीज. अंबरपाडा वर्षच भुतिवली. पुढील मॅच दोन्ही कर्णधारांनी आपले टॉर्च उडवण्यासाठी यायचे. चला नेक्स्ट मॅचसाठी श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान भुतिवली दोन्ही टीमचे कर्णधार. चला विलंब करू नका मित्रांनो, लगेच टॉससाठी या, कारण की सर्व टीम दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्या सर्व टीमचं आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. बरोबर बाबूशाह सर, अगदी आपण पाहता या स्पर्धेमध्ये तो डिसिप्लिन पाहायला मिळाला. तो वेळेचा खऱ्या अर्थानं जे महत्व असतो ते या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. फिल्डिंग करत असताना SBCC उमरोली टीमचे सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आता लगेच इथून बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तोपर्यंत आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. एकीकडे तुम्ही पाहणार आहात श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान भुतिवली. बिग फाईट, बिग लढत आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा रणसंग्राम, दोन्ही टीमचा संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता इथून सर्व टीम्स खऱ्या अर्थानं या ट्रॉफीच्या हकदार जरूर, परंतु प्रत्येकाला दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले, सन्माननीय भानुदासजी डोले, गणेशजी मोडक आणि विलासजी मोडक साहेबांनी पुरस्कृत केलेल्या आमदार चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं आहे आणि त्यासाठी मात्र सर्व संघ आता इथून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतील. आणि आता इथून संघर्षाची लढाई सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे बावलोली आणि दुसरीकडे उमरोली या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात 31-31 आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये बनवायचे जय भवानी बावलोली टीमला 32 म्हणजे अर्थातच 32 जावा. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमोल मोडक आणि त्याच्या साथीनं टीमचा कॅप्टन कूल धनराज कांबेरे.
चला दोन्ही कर्णधार टॉच उडवण्यासाठी यायचंय. धनराज कांबेरे त्याच्या साथीनं आपण पाहता अमोल मोडक. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 32 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दाखल झाले. सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय धनराज कांबेरेला आणि नॉट सेकंड होते अमोल मोडक. परंतु गोलंदाजी मार्कवरती ISPL स्पेशलिस्ट टेप बॉल स्पेशलिस्ट साहिल लोंगले, कर्जत टेनिस क्रिकेटचा अभिमान सातत्यानं राखलं या खेळाडूंना. व्यावसायिक दर्जाचा खेळ खऱ्या अर्थानं सातत्यानं खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरिएशन काय असते, पेस काय असतो, या सगळ्या गोष्टींची अंबरपाडा टीमनं टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंग घेतली आहे. आता भूषणने पाहिलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली आहे, लगेच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन. चला बास स्टार्ट करायची आहे. पहिला बॉल गोलंदाजी मार्क होती साहिल लोंगले समोर धनराज कांबेरे. हो पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर काढलाय. लेग केटर आलाय. पहिलाच बॉल पिक करू शकला नाहीये धनराज. मिळालाय पहिला बॉल डॉट. साहिल लोंगलेच्या विरोधामध्ये थोडीशी प्लॅनिंग आखली गेली. खऱ्या अर्थानं सातत्यानं योगेश कांबेरे आणि अमोल मोडक किंवा रोशन मोडक यांना तुम्ही सलामीसाठी पाहताय, परंतु थोडीशी प्लॅनिंग आखून धनराज कॅप्टन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आला. हो यावेळी पंचांकडे अपील. पंच सांगतात पिचिंग आउटसाठी लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे कदाचित सांगतात लेग बायची ती मात्र एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. ती सिंगल धाव फलकामध्ये पाहायला मिळेल. लेग बायच्या साह्यानं अकाउंट ओपन झालाय. ते मात्र 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय भवानी बावलोली टीमचं काय खेळली होती. खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये जय भवानी बावलोली टीम सगळ्या नामांकित संघांना परास्त करून टॉप 5 मध्ये आपली जागा बनवली होती आणि आता तीच खऱ्या अर्थानं टीम उमरोली टीमच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलकावरती आली आहे. ओ कमी गतीने टाकलाय, टर्न केला, गॅप शोधली, बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार. धावा 4 अमोल मोडकचा चौकार. चौकाराला अमोलच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचले 5. आता खऱ्या अर्थानं पाठलागाला सुरुवात झाली आहे. आता हे बॅटल पाहायचंय अमोलच्या विरोधामध्ये साहिल लोंगले. पहिल्या बॉलवरती तर चौकार आलाय. हो बाची कडा पाठीमागे शॉर्टेड मॅन. हो पकडली कॅच, मिळाली आहे विकेट. अमोल मोडक बाद. या धावसंख्येवरती बावलोली टीमची फलंदाज अमोल मोडक बाद झालाय. पहिला चौकार आला आणि तदनंतर मात्र साहिल लोंगलेनं त्याला परतच पाठवलं. म्हणजे प्रत्युत्तर इतक्या जबरदस्त पद्धतीने दिलं की मात्र अमोल मोडकची विकेट असताना बोलवले. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी योगेश कांबेरे यांना तुम्ही पाहताय. 40+ सध्याच्या घडीला जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलं जात आहे. गावचं क्रिकेट देखील अगदी आपण पाहताय तेवढाच वेळ त्या क्रिकेटसाठी देखील दिलं जातं, परंतु 40+ देखील तेवढाच you miss. I will definitely hit. Yes, उदलवला दांडी गोल. फलंदाज बाद. दुसरी विकेट. पाच या धावसंख्येवरती दुसरी विकेट आली आहे जय भवानी बावलोली टीमची. योगेश कांबेरे देखील इथून बाद झालेत. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडीशी कुठेतरी पाठीमागे राहिली की काय असंच आता वाटू लागले. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कल्पेश कांबेरे, ज्यानं फार कमी वयामध्ये आपल्या टीममध्ये नव्हे तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या खेळाच्या जीवावरती हाहाकार माजवला आहे, तो कल्पेश
ओ पहिलाच फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल पकडली एक कॅच मिळाली आणखीन एक विकेट विकेट हॅट्रिक मिळाली आहे ती मात्र साहिल लोंगलेला खात्यामध्ये आला तो एक चौकार विकेट आला 3 आता एका ओव्हर मध्ये धावा बनवायच्या त्या तब्बल 27 जय बाबांनी वावलेली टीमला मनोज मुंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी बराचसा दिवस खऱ्या अर्थानं मनोज मुंडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन खेळताना पाहायला मिळाले नाही परंतु आता पुन्हा एकदा टीमला आवश्यकता असताना खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर मनोज मुंडे बॅटिंग करण्यासाठी आपण त्याला पाहत आहे अजय सर मनोज मुंडेनं सीझन चालू ज्यावेळी झालं त्यावेळी मनोज मुंडेच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक आलं होतं आणि तोच मनोज मुंडे काही कारणास्तव खऱ्या अर्थानं बऱ्याचशा स्पर्धा खेळू शकला नाही हो वेगवान वेगवान गणेश घारेचा हा वेग प्रचंड वेगाने टाकलेला बॉल अगदी बीट करून गेला धनराज कांबेरेला डॉट बॉलच पाहायला मिळतोय 27 बनवायचे 5 बॉलमध्ये 27 ची आवश्यकता साहिल लोंगलेची विकेट हॅट्रिक केटीसी लाईव्हच्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता ओ फटका ऑन साईडला खेळला डीप मध्ये चालला लॉंग ऑन एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल एका धावानं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 4 बॉलचा खेळ बाकी आहे धावा बनवायच्या आहेत 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत जय भवानी वावलेली टीमला कोणता संघ असेल जो या स्पर्धेतील सेकंड सेमीफायनल केलेल याच पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव 7 धावा धावफलक्यावरती म्हणजे आता येणारे बॉल 4 धावा बनवायचे तर 25 जय अंबिका माता अंबोट टीमच्या अगेन्स्ट कोणता संघ सेमीफायनल क्रमांक 2 केलेल त्यासाठी मात्र चालू असलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये ओ लोअर फुलटाच बॉल फ्री केलाय दिशा दिली आहे बॉल सीमा पार मनोज मुंडेच्या बॅटमधून आलाय देखना दर्जेदार चौकार झाली आहे धावफलकावरती चला नेक्स्ट दोनही टीम आपण रेडी राहायचं आहे श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान बुतवली दोन्ही टीम थोडासा वेळ आहे वॉर्मअप करा बॉडी थोडीशी स्ट्रेच करा बॉडी थोडीशी फ्री करा म्हणजे तेवढंच तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल ओ पुन्हा एकदा मनोज मुंडेचा हा फटका मिस टायमिंग हवेमध्ये पकडली आहे कॅच मनोज मुंडे बाद विकेट आली आहे गणेश घारेला देखील आपण पाहता विकेट्स मिळाली आहे 4 मध्ये त्यानं दावा खर्च केला त्या 6 विकेटाला मिळाली 1-2 बॉलचा खेळ बाकी आहे ते मात्र गणेश घारेच्या या षटकातील चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका चला टीम मीटिंग करूच नका हर्षल वेळ नाही आपल्याकडे चला ओ फटका चांगला खेळलाय प्रसादच्या बॅटमधून बॉल चला डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी येतील तोपर्यंत धाव मिळते ती मात्र सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचला ते मात्र 12 वरती विकेट आला 4 एक शेवटचा बॉल बाकी आहे जय भवानी वावलोली आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते दानी लोंगरे पुरस्कृत SBCC उमरोली या दोन टीम दरम्यान खऱ्या अर्थाने मॅच पाहायला मिळते यातून जिंकणारा संघ सेमीफायनल 2 या स्पर्धेची खेळेल परंतु इथे फिल्डर आहेत आणि इथून पुन्हा एकदा विकेट मिळेल ती मात्र धनराज कांबेरेची आणि मॅच जिंकली आहे दानी लोंगले पुरस्कृत SBCC उमरोली टीमनं आणि आता ती जाऊन पोहोचली या स्पर्धेच्या सेकंड सेमीफायनल मध्ये आणि ती सेकंड सेमीफायनल खेळतील
जय अंबिका माता आंबोट टीमच्या अगेन्स्ट. परंतु पहिली सेमीफायनल या ठिकाणी आपण खेळवणार आहोत श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये बोतिवली. चला दोन्ही टीम आपापल्या डिसिजनची अंमलबजावणी करा आणि यमाचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग केली रे 5